नमस्कार. विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय कर्जतच्या विकासावर. कर्जत शहराचा चेहरा मोहरा अर्थात दहिवलीचा बदलणारं काम संकेत भासे यांनी केलं आणि आमदारांनी कर्जत तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला. याच मुद्द्यावरून विधानसभा निवडणूक आलेली आहेत आणि नेमकी तयारी कशा पद्धतीने तयार केली. आमदारांचा भाचा आहे, 2 नंबरचं पद त्यांच्याकडे आहे. सगळी धुरा त्यांच्या भोवती फिरताना आपल्याला दिसून येते. सर स्वागत आहे विकासनामा डिजिटल. विकासनामाचं स्वागत आहे. सर, दहिवली लाडांच्या दहिवलीत विकास खूप झालेला आहे. नक्कीच आमदार महेंद्र थोरवे साहेबांच्या माध्यमातून या कर्जत नगरपालिका हद्दीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा विकास करण्याचं विजन आम्ही सर्वांनी ठेवलं होतं. लाडांच्याच दहिवलीमध्ये असं नाही, आम्हाला सुरेश भाऊंची सुद्धा साथ या विकास कामांमध्ये नेहमीच लाभते. राजेशदादा असेल, सर्व आमचे सहकारी असतील, या सर्वांच्या माध्यमातून एक दहिवलीचा कायापालट करण्याचं काम आम्ही सर्वजण एकत्र मिळून करतो आहे. अर्थात आता लाडसाहेब पण सुद्धा आमचे महायुतीचे जे एक भाग आहे, त्यामुळे महायुतीला एकत्र घेऊन आम्ही विकास करण्याचं काम या कर्जत नगरपालिका हद्दीमध्ये आम्ही करतो आहे. पण दहिवलीचा विकास करत असताना कितीपर्यंत विकास कामं झालेले आहेत, काय विजन ठेवलं होतं तर दहिवलीचं आज ते यशस्वी होताना दिसून येत आहे. प्रामुख्याने 5 वर्षामध्ये 2019 जेव्हा मी कर्जत नगरपालिकेची निवडणूक लढली त्यावेळेस मला काही थोड्याफार मार्कांनी पराभव स्वीकारावा लागला. महायुतीच्याच माध्यमातून सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, सन्माननीय आपले महेंद्र थोरवे साहेब असतील, मयूर जोशी असतील, अशोक ओसवाल असतील, राहुल डाळिंबकर असतील, या सर्वांच्या सहकार्याने मला कर्जत नगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून बसण्याची संधी मिळाली. आणि प्रथमतः कर्जत नगरपालिका हद्दीमध्ये दहिवली जो विभाग आहे, या दहिवली विभागामध्ये जे काही इंटरनल रोड आणि ज्या रस्त्यांच्या माध्यमातून तिथला भौगोलिक विकास होणार आहे, इमारती, चांगले लोक त्या ठिकाणी राहायला येणार आहेत, चांगले प्रोजेक्ट त्या ठिकाणी येणार आहेत, या दृष्टिकोनातून आपण बघत असाल, माझा एक ड्रीम रोड म्हणून मी ललानी रोडला एक बघतो का, आम्ही ललानी रोडचं एक चांगल्या प्रकारची डेव्हलपमेंट आम्ही केली. तसेच दहिवलीचा जो प्रवेशद्वार होता मेन, त्या प्रवेशद्वारावरती रस्ता अतिशय खराब आणि दयनीय अवस्थेमध्ये पडलेला होता. तोही रस्ता आमदार साहेबांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न या मागच्या 5 वर्षामध्ये केला. तसेच प्रामुख्याने दहिवलीची जी एंट्री आहे, आपण म्हणतो छत्रपती संभाजी महाराजांचं जिथं आपण स्मारक उभारलं आहे, एक ऐतिहासिक महाराजांचं स्मारक उभारण्यामध्ये आम्ही मागच्या 5 वर्षामध्ये यशस्वी झालेलो आहोत. अर्थात 5 वर्ष नाही साहेब, 2.5 वर्ष आमची कोविडच्या या काळामध्ये सगळे निघून गेल्यानंतर 2.5 वर्षामध्ये जेवढा काही विकास आम्हाला करता आला तेवढा विकास करण्याचं काम आम्ही संपूर्ण आमदार साहेबांच्या माध्यमातून केलं आहे, महायुतीच्या माध्यमातून केलं आहे. आणि तसंच दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही दहिवलीचा जो प्रामुख्याने घाट आहे, ज्या ठिकाणी गणपती विसर्जनाचा घाट होतो, तिथे आम्ही भविष्यामध्ये म्हणजे त्याचे कामसुद्धा सुरू आहे, 30 फुटी प्रभू श्रीरामांची मूर्ती आम्ही त्या ठिकाणी उभारतोय. म्हणजे एक आगळा वेगळा विकास. आणि रस्ते, गटार ह्या तर गोष्टी नागरिक सुविधेच्या दृष्टिकोनातून होतच असतात, परंतु जो खऱ्या अर्थाने एक आपण म्हणतो ना, एक दर्शनीय जो विकास आहे, ज्यासाठी लोक अट्रॅक्ट होतात, बाहेरचे लोक कर्जतला येऊ इच्छितात, अशा लोकांसाठी एक चांगला विकास करण्याचं काम आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून केलेलं आहे. या मतदारसंघामध्ये सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून एक रेड कार्पेट, जे आमदार साहेब नेहमी त्यांच्या भाषणातून सांगत असतात का, आम्ही एक रेड कार्पेट येणाऱ्या पर्यटकांसाठी आम्ही टाकलेला आहे. का जो कर्जत चौक रस्ता असेल, त्यानंतर कर्जतपासून खांडसला जाणारा रस्ता असेल, कर्जतपासून आपल्या कोंढाणा लेणीकडे जाणारा रस्ता असेल, कर्जतपासून आपल्या मुरबाडकडे जाणारा रस्ता असेल, हे संपूर्ण रस्ते काँक्रिटीकरण करण्याचं काम आणि चांगल्या सुस्थितीमध्ये करण्याचं काम आम्ही या 5 वर्षामध्ये केलेलं आहे. या माध्यमातून आपण बघताच एका शनिवार रविवारी आपल्याकडे ट्रॅफिक होते. आम्ही म्हणजे मी ऋषिकेशसारख्या ठिकाणी फिरायला गेलेलो आहे, उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी फिरलो आहे, केरळासारख्या ठिकाणी फिरलेलो आहे. या ठिकाणी ट्रॅफिक ही लोकांची एक काय म्हणतो आपण, त्यांचा एक उत्पन्नाचं एक साधन असतं आणि त्याचं युटिलायझेशन ते अर्थव्यवस्थेमध्ये करत असतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कर्जत पनवेल रेल्वे झाल्यानंतर ह्या ठिकाणची अर्थव्यवस्था संपूर्ण बदलणार आहे. या लोकांचं, आपल्या इथल्या लोकांचं राहणीमानसुद्धा बदलणार आहे आणि एअरपोर्ट पण होतोय. त्यामुळे कर्जतला एक वेगळी दिशा येणाऱ्या काळामध्ये मिळणार आहे. त्यामुळे आम्ही टप्पा 1 मध्ये जो काही विकास आमदार साहेबांच्या माध्यमातून केलेला आहे, हा विकास याच्यापेक्षा अजून चांगल्या पद्धतीचा विकास. विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही मतं मागणार आहात की कशाच्या मुद्द्यावर? आमचं विजन हे विकासावरतीच आहे. आम्ही गेली 5 वर्षामध्ये, मागच्या 5 वर्षामध्ये सुद्धा विकासाचंच विजन होतं आणि पुढच्या 5 वर्षामध्ये सुद्धा विकासाचंच विजन आहे. ज्या लोकांना, ज्या व्यक्तींना घाणेरडं राजकारण करायचे त्यांना करू द्या, पण आमदार साहेबांची आम्हाला शिकवण आहे, आमच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांना शिकवण आहे का आपल्याला सामान्य नागरिकांपर्यंत विकास कशा पद्धतीने होईल, हा विकास करण्याचं काम आपण करूया. म्हणजे टप्पा 2 मध्ये आवर्जून मी आपल्याला एक गोष्ट सांगेल की आपल्याला माथेरानमध्ये आपण एक रोपवेची व्यवस्था करतोय, जेणेकरून माथेरानला सुद्धा भविष्यामध्ये पर्यटन वाढणार आहे. मागच्या काळामध्ये MMRD असेल, नगरविकासच्या माध्यमातून असेल, माथेरानचे पॉईंट सुशोभीकरण करण्याचं काम केलं आहे. एंट्रीचे जे काही रस्ते आहेत ते आपण करण्याचं काम केलं आहे. ई रिक्षासारखं काम माथेरानमध्ये झालेलं आहे. अनेक पर्यटकांचं जे म्हणजे मुख्य ठिकाण आहे,
जे जागतिक दर्जाचं आपलं गिरीस्थान म्हणून आपण ज्याला ओळखलं जातं माथेरान, या माथेरानला आम्ही एक चांगली एक दिशा देण्याचं काम आमदार साहेबांच्या विरोधक म्हणतात की संकेत भाषेने आमदारांचा विकास झाला. नाही, असं काय नाही आहे. मी उलट स्वतःला भाग्यवान समजतो की आमदार साहेबांमुळे या कर्जतकरांसाठी मला काहीतरी करण्याची संधी मिळाली. मी स्वतः ॲडव्होकेट आहे. मी ॲडव्होकेट म्हणून कोर्टामध्ये सुद्धा काम करतो, परंतु कोर्टामध्ये काम केल्यानंतर पर्सनली नागरिकांचा विकास करण्यामध्ये कुठेतरी तो खंड पडतो. परंतु आमदार साहेबांच्या माध्यमातून सत्तेतले आमदार आहेत आणि कर्जतच्या जनतेला याचा फायदा झाला पाहिजे. कर्जतच्या जनतेला एक कर्जतला वेगळं नाव रूपाला या ठिकाणी मिळालं पाहिजे, म्हणूनच आपण या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय. जसं की कर्जत नगरपालिका हद्दीमध्ये आपल्याला जो काही विकास दिसतोय, आपण जे काही डॉक्टर नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचे जे काही प्रवेशद्वार आपण या ठिकाणी उभारले, विठुरायाची जी काही मूर्त उभारले, उल्हास नदीचं जे काही 6 किलोमीटरचं कर्जत नगरपालिकेला लागलेलं हे काही सौंदर्य आहे, या सौंदर्याला अजून सुशोभित कसं करता येईल, उल्हास नदीचा आपल्याला जास्तीचा फायदा. एवढं तुम्ही सांगितलं विकासा मुद्दे, पण विरोधकांना हा विकास दिसत नाही. चष्मा आणण्याची वेळ आली विरोधकांवर. काय चष्मा वगैरे पाठवणार आहेत का घाऱ्यांना वगैरे काय? नाही, स्पेसिफिक विरोधकांची जी भूमिका ही विरोधाचीच भूमिका आहे. त्यामुळे ते सुद्धा मान्य करतात, त्यांचे लोकसुद्धा मान्य करतात का आमदार साहेबांनी जो काही विकास केला आहे हा मागच्या काळामध्ये कोणाला जमला नाही, तेवढा विकास आमदार साहेबांनी केला हे त्यांचे लोकसुद्धा मान्य करतात. परंतु आता निवडणूक आलेली आहे, निवडणुकीच्या तोंडावरती काहीतरी मुद्दे असले पाहिजेत, म्हणून ते कुठेतरी खोटे काहीतरी मुद्दे उभे करायचे आणि आमदार साहेबांना टार्गेट करण्याचा. घाऱ्यांचा निशाणा तुमच्यावर आणि आमदारांना जास्ती आहे का? कारण सगळे आरोप टक्केवारी सगळे तुमच्यावरच रोष आहे त्यांचा. नाही, कारण मुळात एक गोष्ट सांगतो, ज्या ठिकाणी ज्या वेळेस एखादा प्रोजेक्ट उभार असतो, उदाहरणार्थ मी पंढरपूर आळंदीचं उदाहरण देईल. हा प्रोजेक्ट उभारत असताना आपल्याला इरिगेशनची परमिशन घेणं गरजेचं होतं, नदी संवर्धनासंदर्भातले ते परमिशन घेणं गरजेचं होतं. या परमिशन घेण्याचं काम तर आमदार साहेब स्वतः करू शकत नाही, त्यासाठी कोणतरी टेक्निकल माणूस असणं गरजेचं होतं. मी स्वतः 3 वर्ष पुण्यासारख्या ठिकाणी UPSC केलेली आहे, त्यामुळे मला या ठिकाणचा थोडाफार अभ्यास आहे त्या गोष्टींमधला. त्याचा फॉलोअप घेण्याचं काम फक्त आमदार साहेबांच्या माध्यमातून मी करत असतो. परंतु त्यांच्या डोळ्यामध्ये जर ते खुपत असेल का आमदारांचा भाचा म्हणून, मी भाचा म्हणून नाही तर एक शिवसैनिक म्हणून आणि एक कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतो. आणि कर्जतला जे काही आम्ही विजन जे उभं केलेलं आहे कर्जतकरांना दिसतंच आहे, बाकी लोकांना दिसत नाही तर त्याला आम्ही काहीच करू शकत नाही. पण घाऱ्यांची आज अवस्था ना इकडे ना धरतीकडे, कुणामुळे झाली? सर, ते कसंच जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. बाकी मी काही बाबतीमध्ये जास्त बोलणार नाही, पण जे काही आपण म्हणजे हे कलियुग आहे, कलियुगामध्ये आपण जे करतो ते आपल्याला फेडायला येतं साहेब. बाकी जास्त काही मी या माध्यमातून बोलणार नाही, परंतु ज्याला त्याचं लग भलं. आमदार साहेबांनी चांगली कामं केलेत. येणाऱ्या काळामध्ये जनता ही आमदार साहेबांना 100% निवडून देतील. जनतेचा आमच्यावरती विश्वास आहे, आमचा जनतेवरती विश्वास आहे. आणि कुटुंब म्हणून आमदार साहेबांनी या मागच्या काळामध्ये 5 वर्षामध्ये काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अजूनसुद्धा आम्ही तेच प्रयत्न करतो आहे. त्यामुळे विरोधकांना जे काही मुद्दे या ठिकाणी त्यांना उभे करायचे, टक्केवारी असेल, अजून काय या ठिकाणचे मुद्दे असेल, बंडखोरीसारखा मुद्दा ते उभा करा. स्वतः काय करतात आता? तुम्ही एकनिष्ठ राहा. तटकरे साहेबांनी जर तुम्हाला मोठं केलं आहे तर तुम्ही पण सुद्धा एकनिष्ठ राहा ना त्या गोष्टीमध्ये. ठीक आहे, तुमचं वैयक्तिक राजकारणामध्ये ज्याचा जो वैयक्तिक भाग असतो, कोणी कुठे जातो, कोणी काय करतो, या गोष्टी होत राहतात. मागच्या काळामध्ये आमच्यावरती सुद्धा ती वेळ आली होती 2014ला सुद्धा. अशा गोष्टी होत राहतात. परंतु ह्या राजकारणामध्ये माझ्या माहितीनुसार आपण कर्जतकरांनी विकासाला प्राधान्य द्यावं ही माझी सर्वांना विनंती आहे. कारण गेल्या 5 वर्षामध्ये आमदार साहेब एवढा विकास करू शकतात, तर पुढच्या 5 वर्षात देखील आम्ही आणखीन चांगल्या पद्धतीचा विकास कर्जतकरांसाठी, खालापूरकरांसाठी, खोपोलीकरांसाठी आपल्याला कशा चांगल्या पद्धतीचा विकास करता येईल हा विकास करण्याचा आम्ही प्रयत्न येत्या काळामध्ये नक्कीच करू शकतो. पण आमदारांची दादागिरी अनेक ठिकाणी अशी बोलते, अनेक वार जे आहेत आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये होणार आहेत. कशा पद्धतीने तयारी झालेली वार करण्याची? कारण संकेत भाषेत 2 नंबरचे नेते आहात, सगळे कंट्रोल करण्याचं काम तुमच्याकडे असणार आहे. नाही, मुळात साहेब जानेवारी महिन्यामध्ये कर्जत नगरपालिकेचा आमचा जो कालावधी होता संपलेला आहे. त्यामुळे मी माझी स्वीकृत नगरसेवक म्हणून या ठिकाणी काम करतो आहे. माझ्याकडे पक्षाचं कोणतेही अधिकृत पद या ठिकाणी नाही आहे. आमची संपूर्ण टीम आहे. अभिषेक सुर्वे शहरप्रमुख असतील, आमचे संजय मोहिते असतील, सुदेश देवगरे असतील, अभि मुदळकर असतील, नदीम खान असतील, असे अनेक सगळे लोक, प्रदीप वायकर असतील, असे अनेक लोक या ठिकाणी काम करतात, चांगल्या पद्धतीचं काम करतात. त्यांना फक्त हातभार लावण्याचं काम म्हणजे मी स्वतः या ठिकाणी कर्जत नगरपालिकेमध्ये करतो आहे. आणि आमचं विजन एकच आहे, मी तुम्हाला तेच सांगतो आहे का कर्जतला एक चांगल्या पद्धतीचं विजन आणि एक स्मार्ट सिटीकडे कशाला कर्जतला नेता येईल या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न असणार आहेत. कारण मुळात मी तुम्हाला प्रामुख्याने सांगेल का कर्जत नगरपालिकेमध्ये आमदार साहेबांनी 57 कोटी रुपयाची वॉटर स्कीम आणली. ही पाणीपुरवठा योजना 25 वर्ष कर्जतकर त्या गोष्टीसाठी तडफडत होते. आज ती योजना आमदार साहेबांनी मंजूर करून आणली. खोपोलीसारख्या ठिकाणी आज भुयारी गटार योजनेसारखे विषय आपण हाताळतोय, आपण ईदगासारखे विषय आपण हाताळतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकसारखे विषय आपण हाताळतोय. खोपोली स्वतः एक वेल डेव्हलप सिटी आहे आणि खोपोलीला
सुद्धा डेव्हलप करण्याचं काम आमदार साहेब करतात. आणि आमदार साहेबांनी जे काही व्हिजन कर्जसाठी आखलं आहे ते आम्ही सगळे पदाधिकारी मिळून ते अंमलात आणण्याचं काम फक्त आम्ही करतोय. आम्ही फक्त नाममात्र आहोत, पण जे काही व्हिजन आमदार साहेबांचं आहे ते कुठंतरी इम्प्लिमेंट झालं पाहिजे, कागदोपत्री पूर्तता झाली पाहिजे. नाहीतर तुम्ही बघताय का शासन दरामध्ये आपण एखादी गोष्ट दिल्यानंतर ती तशीच वेळेनुसार ती पडून राहते, पण ती पडून न राहता त्याला एक मूर्त स्वरूप देण्याचं काम आम्ही सगळेजण एकत्र मिळून आम्ही करतोय. बाकी त्यात वेगळं आम्ही काहीच करत नाही. पण कर्जत खालापूरचा विकास एकत्रित पद्धतीने कसा करता येईल या दृष्टिकोनातून आमचे खरोखर प्रयत्न आहेत. सर, पण आता निवडणुकी फॉर्म कधी भरणार? आता उद्या परवा लिस्टमध्ये पहिल्यांदाच नाव तुमच्या पहिल्या लिस्टमध्ये येण्याची शक्यता आहे. तयारी झाली संपूर्ण उमेदवारी अर्ज भरण्याची, प्रचार सभा, हे सगळं काही नियोजन झालं? बैठका तुम्ही याआधी ऑलरेडी झाल्या होत्या मॅरेथॉनच्या. कालच आमची चर्चा झाली. त्यावेळेस आमचे सन्माननीय पूर्ण मतदारसंघाचे प्रमुख सर्व पदाधिकारी आमदार साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते. शिंदे साहेबांनी आपल्या आमदार साहेबांना पूर्ण तयारीनिशी कामाला लागण्याचे ते आश्वासन सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि जे स्थानिक उमेदवार आता जो काही फॉर्म्युला चालू आहे तुम्हाला ती माहिती आहे का, स्थानिक आमदारांना त्या ठिकाणची उमेदवारी महायुतीतून मिळणार आहे. आणि तसे सिग्नलसुद्धा विविध आमचे जे काही पक्षालासुद्धा आलेले आहेत. त्यामुळे 29 तारखेला धनोत्रयोदशी दिवशी आम्ही 11 वाजता फॉर्म भरण्याचा कार्यक्रम आमदार साहेब आणि संपूर्ण आमची जी काही कोर कमिटी संपूर्ण टीम आहे यांनी ठरवलेलं आहे का 29 तारखेला आपण 11 वाजता एक सर्वांच्या साक्षीने सर्व पदाधिकारी सर्व शिवसैनिकांना एकत्र घेऊन आम्ही या ठिकाणी फॉर्म भरण्याचं काम आम्ही 29 तारखेला करणार आहोत. काय मुद्दे घेणार आहे? पुढचा विकासाचा टप्पा कशा पद्धतीने असणार आहे? प्रामुख्याने जो आमचं विजन आहे तो विकासाचा टप्पा 2 हा अतिशय कर्जतच्या दृष्टिकोनातून, कर्जतच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून, खालापूरच्या इंडस्ट्रीच्या दृष्टिकोनातून हा फार महत्त्वाचा आहे. म्हणजे 2019मध्ये ज्यावेळेस खालापूरमध्ये इंडस्ट्री डिक्लेअर झाली आणि कोविडच्या काळामध्ये ती फार थोड्याफार लांबणीवरती गेली होती, तीसुद्धा इंडस्ट्रीचा मुद्दा आमदार साहेबांनी मार्गी लावलेला आहे. म्हणजे 2000 एकरमध्ये नंदनवन, गोहे, गोठिवली, खरिवली या 4-5 गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये MIDC उभे राहणार आहे. एक कुठेतरी विरोधकांकडून बुमरँग केलं जातं आहे का आपल्याकडे इंडस्ट्रियल आहे, पण आपल्याकडे इंडस्ट्री आहे, आपल्याकडे MIDC नाही. त्यामुळे एक MIDC आल्यानंतर एक वेगळी चालना या कर्जतला, खालापूरला मिळणार आहे. कर्जतच्या मुलांनासुद्धा तिथे नोकरी उपलब्ध होणार आहे. चांगले चांगले प्रोजेक्ट त्या खालापूरमध्ये येतील. अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी केल्या जातात. गेल्या 5 वर्षामध्ये सुद्धा आम्ही चांगले चांगले प्रोजेक्ट खालापूरमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहे. गोदरेजसारखं असेल, भविष्यामध्ये आपल्या कर्जतच्या लोकांना माहीतसुद्धा नसेल, पण आपण टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या माध्यमातून खालापूरला एक कॅन्सर हॉस्पिटल, आयुर्वेदिक कॅन्सर हॉस्पिटल आपण उभारतो आहे. आणि त्यासाठी 25 एकरची जागा शासनाने अलॉटमेंटसुद्धा केलेली तांबाटी या ठिकाणी. म्हणजे असे चांगले चांगले प्रोजेक्ट आपण करतो आहे. त्यासोबतच एक नरसी जी युनिव्हर्सिटी आहे, तुम्ही त्याला माहिती असाल, काही मुंबईमध्ये नामांकित युनिव्हर्सिटी आहे, त्या युनिव्हर्सिटीलासुद्धा आमदार साहेबांनी स्वतः आमंत्रित केलेलं आहे का या तुम्ही आमच्याकडे, आमच्या मुलांच्या एज्युकेशनसाठी तुम्ही या ठिकाणी मोठी युनिव्हर्सिटी उभारा. चौकसारख्या ठिकाणी फोर्टिससारखं एक आपण हॉस्पिटल उभारण्याचं एक मानस आपण आखलेला आहे. म्हणजे जो काही 71 गावचा जो DP होता, MSRDCच्या माध्यमातून आपण नवीन DP तयार होतोय. या DPमध्ये सुद्धा हॉस्पिटल आरक्षणासाठी आपण चौकसारख्या ठिकाणी जागा आरक्षित केले. म्हणजे हे खूप विजनरी काम आहे. पण हे शिक्षण असताना हे कर्जतसाठी आखलेलं जे काही विजन आमदार साहेबांचं आहे हे खूप कौतुकास्पद आहे. म्हणजे मी स्वतः जरी ॲडव्होकेट जरी असेल तरीसुद्धा आमदार साहेब जे काही कर्जतसाठी विजन आखतायत हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आणि कर्जतच्या भविष्यातल्या भावी पिढीसाठी हे अत्यंत अत्यंत गरजेचं आहे. आव्हान, शेवटचा प्रश्न, आव्हान कुणाचं? नितीन सावंत की सुधाकर आहे? कळलं नाही प्रश्न. विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आव्हान नेमकी कुणाचं वाटतं? नितीन सावंत की सुधाकर? सोपे कोण वाटतंय? नाही, आम्हाला आव्हान असं काहीच नाही. आम्ही आमदार साहेबांनी केलेला विकास काम, आमदार साहेबांचा असलेला जनसंपर्क, आमदार साहेबांचे असलेले कार्यकर्ते आणि आमदार साहेबांवरती प्रेम करणारी ही कर्जत खालापूरची जनता हेच आमच्यावरती आशीर्वाद ठेवून आहेत. सगळ्या लोकांचे आशीर्वाद आहेत. आणि याच आशीर्वादाच्या रूपातून आम्ही 2024ची जी काही विधानसभेची निवडणूक आहे हे यशस्वीरित्या पार पाडू. 2019ला आमदार साहेबांना 1,02,000 मतं पडली होती. ह्यावेळेस 1,25,000पेक्षा जास्त मताधिक्य आमदार साहेबांना मिळतील आणि जास्तीत जास्त मोठ्या फरकाने आमदार साहेब निवडून येतील. हाच या संपूर्ण आमच्या लोकांचा मानस आहे आणि तो म्हणजे नक्कीच यशस्वीरित्या पार होईल. कारण एक लोकसभेचं तुम्ही गणित बघितलं असेल का, संपूर्ण जे काही लोक हे लोकसभेला आप्पा बारण्यांच्या विरोधामध्ये उतरून काम केलं होतं. कोणी कोणी काम केलं हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आणि तरीसुद्धा आमदार म्हणजे एक आप्पा बारण्यांना या मतदारसंघातून 75,000 मतं मिळाली होती.
त्यामुळे ओव्हरऑल जी वाढीव जी मतं अजून 25-50 हजार मतं जी घेण्याचं काम आमदार साहेब अजून त्यांच्या वैयक्तिक त्यांच्या पद्धतीने करतील. त्यांच्यावरती काम करणारा, त्यांच्यावरती प्रेम करणारा मोठा जनसमुदाय या मतदारसंघामध्ये आहे. त्यांच्यावरती विकासावरती प्रेरित झालेली जी काही कामं आहेत, लोक आहेत, या लोकांच्या माध्यमातून सुद्धा एक चांगला विकास आणि व्हिजन ठेवून आमदार साहेब 1,25,000पेक्षा जास्त मताधिक्य घेऊन या मतदारसंघामध्ये फार मोठ्या फरकाने निवडून येतील. बाकी जे काही विरोधकांमध्ये जे सुरू आहे ते त्यांच्या पद्धतीने ते त्यांचं काम करणार, विरोधाचं काम करणार. परंतु आमचं विजन हे विकासाचं विजन आहे आणि विकासाचं विजन घेऊनच आम्ही या येत्या निवडणुकीमध्ये पार पडणार. टप्पा 2मध्ये या कर्जत, खालापूर, खोपोली, माथेरान या पुढच्या 5 वर्षामध्ये नंदनवन, आम्ही जे नंदनवन संकल्पना आखतोय, ह्या कर्जत खालापूर मतदारसंघाचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण जे प्रोजेक्ट आणतोय, म्हणजे प्रामुख्याने मी 5च प्रोजेक्ट साहेब तुम्हाला या ठिकाणी सांगेल. कर्जत पनवेल रेल्वे आल्यानंतर आपल्याला मुंबई जास्त जवळ होणार आहे. एअरपोर्ट जो आपल्याकडे येतो, एअरपोर्टमुळे सुद्धा आपल्या कर्जतला एक चांगलं वेटेज, जमिनीचे भाव, इतर बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी वाढणार आहेत. दुसरी गोष्ट, आपण जे काही रेड कार्पेट आपण अंतरलेत, या रेड कार्पेटमुळे फार्म हाऊससारखी मोठी चेन या ठिकाणी उभी होते आणि ह्या फार्म हाऊससारख्या चेनला एक चांगली चालना देण्याचं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून होतं आहे. चौथी गोष्ट म्हणजे माथेरानला आपण भविष्यामध्ये रोपवे आपण तयार करतोय. या माथेरान रोपवेच्या माध्यमातून माथेरानला अजून चांगल्या पद्धती सुविधा कशा मिळतील, लोक अजून पर्यटक कशा त्या पद्धतीने आकर्षित त्या ठिकाणी होतील, हे माथेरान संदर्भात असलेलं विजन आहे. आणि 5वी गोष्ट म्हणजे प्रामुख्याने आदिवासी बहुल भाग असलेल्या ठिकाणी आम्ही भीमाशंकर जो मार्ग अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे, फॉरेस्टच्या काही कारणांमुळे प्रलंबित आहे, यामुळे आपण पुण्याला जास्त करून जोडले जाणार आहोत. त्यामुळे पुण्याच्या जवळ असणारी चाकण MIDC असेल, पुणे MIDC असेल, या ठिकाणी सुद्धा आपल्याला हा रस्ता सुखकर होऊ शकतो. म्हणजे कर्जतला आणि खालापूरला येत्या काळामध्ये, खालापूर वैयक्तिक तसं इंडस्ट्रीलच्या बाबतीमध्ये वेल सेटल असलेलं एक गाव शहर आहे. त्यामुळे कर्जत हे जे काही आपण म्हणतो ॲग्रो टुरिझम आणि ग्रीन बेल्ट असलेला एरिया आहे, या विभागाचा चांगल्या पद्धतीचा विकास होईल. आणि मला म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये हा विकास करायचा आहे. नक्कीच दुसऱ्या टप्प्यामध्ये हा विकास आम्ही सगळं करणार आहोत. हे होते संकेत भासे. त्यांनी सांगितले की आम्ही मत जे आहे विकासाच्या मुद्द्यावर मागतो. विरोधकांना जरी विकास दिसला नसला तरी कर्जतच्या जनतेला विकास देतो आणि विकासाच्या मुद्द्यावर महेंद्र थोरे दुसऱ्यांदा विधानसभेत जातील, असं संकेत भासे, जे आमदारांचे भासे, त्यांनी देण्याचं काम जे आहे विरोधकांनी कर्जतल्या जनतेला सांगितलं आहे. धन्यवाद.